नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायलीला सदा आणि मैनावती दोघांवरती सुद्धा संशय आलेला असतो आणि त्याचबरोबर त्यांचं वागणं बोलणं आणि एकंदर त्यांची जी काही वागणूक आहे ती पाहता सायलीला त्यांच्यावरती संशय येत असतो की आपण तर या दोन माणसांच्या पोटी जन्म घेतलेलाच नाही आहे याची खात्री आता सायलीला पटलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला सातत्याने वाटत असतं की हे दोघेजणं माझे आईवडील असू शकत नाही. त्यामुळे सायली इथे आता इन्व्हेस्टिगेशन आपल्या परीने सुरू करते. ती मैनावती आणि सदा लोखंडे या दोघांना आता प्रश्न विचारत असते आणि नकळतपणे का होईना प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने सायलीची मदत केलेली असते. अर्जुन आणि चैतन्य दोघेजण एका केस संदर्भात बोलत असतात आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तुला जर आता सत्य शोधून काढायचं असेल ना चैतन्य, तर दोन माणसांना एकच प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी विचार आणि मग ती दोन व्यक्ती एका प्रश्नाची उत्तरं जर एकसारखी देत असतील म्हणजे ती खरं बोलतायत आणि त्या दोन व्यक्ती एका प्रश्नाची उत्तरं जर वेगवेगळी देत असतील याचा अर्थ ते लोक खोटं बोलतायत हे आपल्या समोर येईल. तेव्हा सायली ती युक्ती करत मैनावती आणि सदा लोखंडे यांना स्वतःबद्दल काही प्रश्न विचारते. तेव्हा इथे दोघेही वेगवेगळी उत्तरं देतात कारण ते दोघेजण तिच्यापासून लपवाछपवी करत असतात आणि त्यांचा हा स्वभाव आता सायलीला अजिबात आवडत नाही. आणि तेव्हा सायलीला असं वाटत असतं की एवढे खोटं बोलणारे हे आई वडील माझे तरी असू शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायली ही गोष्ट अर्जुनला सांगत नाही कारण तिला वाटत असतं की मी इन्व्हेस्टिगेशन करते हे कदाचित अर्जुनला आवडणार नाही आणि तिला अर्जुनला दुखवायचं नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायलीने अर्जुनला काहीही न सांगता आता आपल्या परीने पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे मास्टर माइंड सायलीने डिटेक्टिव्हगिरी करत इथे आता मैनावती आणि सदा लोखंडे यांचं आता भांडं फोडलेलं असतं. त्यांचं पित्तळ सगळ्या सुभेदारांसमोर उघडं पाडलेलं असतं आणि हे सिद्ध केलेलं असतं की मैनावती सदा लोखंडे माझे आईवडील मुळीच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला असं वाटत असतं की मी एकटी काही करू शकत नाही आणि अर्जुन सर काही माझी मदत करणार नाही. म्हणूनच इथे आता सायलीने नकळतपणे का होईना पण आपल्या वडिलांची मदत घेतलेली असते, म्हणजे रविराज काकांची. तर इथे सायली अर्जुनला दुखावत नसते पण तिला एका वकिलाची मदत तर घ्यावीच लागते आणि म्हणून ती रविराज काकांची मदत घेते. आणि आता रविराज काकांचा मोलाचा सल्ला तिला मिळाल्यानंतर सायलीचा आत्मविश्वास वाढतो आणि रविराज काकांची मदत मिळताच सदा लोखंडे आणि मैनावती हे दोघेजण सायलीचे आईवडील नसल्याचा खुलासा हा लवकरात लवकर सायलीने सगळ्यांसमोर केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सायलीने कशा पद्धतीने सत्य शोधून काढलेलं असतं हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायली लहानपणापासूनच गुणी मुलगी असते. तिच्याबद्दल आत्तापर्यंत मधुभाऊंनी जे काही सांगितलेलं असतं ते सगळं चांगलंच सांगितलेलं असतं आणि आता लहानपणीची तन्वी म्हणजे सायलीच आहे. त्यामुळे लहानपणीच्या तन्वीबद्दलसुद्धा सगळेजण जे काही बोलतात ते चांगलंच असतं. म्हणजे तन्वी लहानपणी खूपच गुणी होती पण इथे आता मोठी झाल्यानंतर प्रिया इतकी कशी बदलली असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण प्रेक्षकांनो, ती सायलीच असल्यामुळे ती लहानपणीसुद्धा गुणी होती आणि ती मोठी झाल्यानंतरसुद्धा गुणीच आहे. त्यामुळे इथे सायलीला काही ही गोष्ट पटत नसते. मधुभाऊ नेहमी मला म्हणायचे की सायली, तू खूपच जास्त गुणी होतीस, तू लहानपणापासूनच हुशार होतीस, तुला खोटं बोललेलं आवडायचं नाही, तुला चोरी लबाडी केलेली आवडायची नाही आणि त्याचबरोबर निसर्गावरती तुझं नितांत प्रेम असायचं आणि ते अजूनही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, कुणालाही कधीही त्रास न देणारी सायली इथे आता आपल्या आईवडिलांच्या तोंडून ऐकते की तू तर लहानपणी चोऱ्यामाऱ्या करायचीस, तुला तर इथे आम्ही इतकं कंटाळलो होतो की तू आम्हाला नको नको करून टाकलं होतंस, डोक्याचा ताप झाली होतीस तू. तेव्हा सायली म्हणते की आई, अगं पण मला मधुभाऊ तर म्हणत होते की मला चोरी वगैरे केलेली आवडायचीच नाही, मी लहानपणी अशी नव्हतेच.
त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती गप्प बसते. तिला असं वाटतं की आता तू मोठी झाली आहेस ना, म्हणून कदाचित तू अशी वागत नसशील, पण लहानपणी तू तशी होतीस. आता मैनावतीसुद्धा काही खोटं बोलत नसते, कारण प्रिया लहानपणी तशीच होती, जशी ती आत्ता आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, सायलीचा गोंधळ उडालेला असतो. तेव्हा ती जाऊन पूर्णाजीला सगळं काही सांगते की मला कळत नाही आहे मी काय करू. माझ्या डोक्यामध्ये प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. पूर्णपणे गुंता झालेला आहे. काय करावं काही कळत नाही आहे. मी मनामध्ये जो काही विचार करते आहे ना, तो कुणाला तरी सांगावा अशी सुद्धा मला भीती वाटते. मी कुणाला सांगूसुद्धा शकत नाही आहे की माझ्या डोक्यात नेमका मी काय विचार करते. तेव्हा पूर्णाजी फक्त एवढंच म्हणते, हे बघ सायली, तुझ्या डोक्यामध्ये गुंता असा होतोय कारण तुझं मन एक सांगतंय आणि तुझं मेंदू एक सांगतंय. त्यामुळे तुझ्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये गुंता सुरू आहे. पण मी फक्त तुला ओळखते आणि म्हणून मी तुला सांगते की तू माणूस ओळखायला कधीच चुकत नाही. तू इथे खूपच जास्त इमोशनल आहेस, पण तरीसुद्धा तू माणसं ओळखायला चुकत नाही. म्हणून तर तू तुझ्या मधुभाऊंना ओळखलं होतंस. सगळे त्यांच्या विरोधात असताना तू एकटी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी होतीस. आणि त्यानंतर तन्वीच्या बाबतीतसुद्धा आम्ही सगळेजण तिचे लाड करत होतो, कारण आमच्या डोळ्यावरती नात्याची पट्टी होती. पण तू तिला बरोबर ओळखलं होतंस. त्यामुळे तू माणसं ओळखायला कधीच चुकत नाही. आतासुद्धा तुझ्या मनाचा आवाज ऐक. तुला जे वाटतंय ते तू कर, कारण तुझं मन तुला कधीच खोटं सांगणार नाही. तेव्हा इथे आता सायलीला खूपच जास्त हुरूप येतो. ती म्हणते, याचा अर्थ मी मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याबद्दल जो काही विचार करते तो योग्यच आहे. माझं मन मला सांगतंय की हे माझे आई-वडील नाही आहेत. त्यांना आई-वडील मानण्यासाठी माझं मन मानतच नाही आहे. जो विचार मी प्रतिमा आत्यांबद्दल करते, तो विचार मी स्वतःच्या आईबद्दल का करणार नाही? पण मला ह्या दोघांना बघितल्यानंतर हे माझे आई-वडील वाटतच नाही. त्यामुळे इथे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेजण स्टडीमध्ये काम करत असताना इथे आता अर्जुन म्हणत असतो की आपल्याला एक काम करावं लागेल. त्यांना जी एक केस मिळालेली असते त्याच्यामध्ये कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं हे जर आपल्याला ओळखायचं असेल ना चैतन्य, तर आपण एक काम करूया. ते दोन व्यक्ती आहेत ना, त्या दोघांना आपण एकच प्रश्न विचारायचा आणि मग तो वेगवेगळ्या ठिकाणी विचारायचा. तेव्हा दोघेही जर एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी सारखं दिलं म्हणजे ते खरं बोलतायत, आणि एका प्रश्नाचं उत्तर त्या दोघांनी वेगवेगळं दिलं तर समजून जायचं की ते दोघेजण खोटं बोलतायत. तेव्हा इथे अर्जुनचं हे बोलणं, त्याची ही ट्रिक सायलीने ऐकलेली असते आणि सायली म्हणते की चला आपण सुद्धा आता हेच करायचं. तेव्हा सायली तिच्या आईला विचारते की लहानपणी तुम्ही दोघेजण काय काम करायचात? मी जेव्हा लहान होते तेव्हा आपला कपडे शिवायचाच बिझनेस होता का? तेव्हा इथे मैनावती म्हणते, हो, आपण कपडे घरीच शिवायचो. तेव्हा सायली म्हणते, मग माझे फ्रॉक कोण शिवायचं? माझे फ्रॉकसुद्धा बाबाच शिवायचे का? तेव्हा मैनावती म्हणते, नाही, तुझे फ्रॉक तुझे बाबा नाही शिवायचे, म्हणजे तुला आम्ही विकतच आणायचो. त्यानंतरला इथे सायली म्हणते, हो का? पण तोच प्रश्न जेव्हा सायली आपल्या बाबांना विचारते, ती म्हणते की बाबा, हा फ्रॉक तुमच्या ओळखीचा आहे का? हा माझा फ्रॉक आहे. हा फ्रॉक तुम्ही माझ्यासाठी शिवला होता? तेव्हा सदा म्हणतो की हो, हा फ्रॉक मीच तुझ्यासाठी शिवला होता. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे. मग बाबा, जेव्हा मी हरवले होते तेव्हा मी साधारण किती वर्षांची असेन हो? मला काही आठवत नाही ना, म्हणून मी तुम्हाला विचारते. तेव्हा सदा म्हणतो की तू 7 वर्षांची होतीस. आणि तोच प्रश्न मैनावतीला विचारल्यानंतर ती म्हणते, तू 5 वर्षांची होतीस. तेव्हा मग सायली आता एकत्र दोघांना बसवते आणि ती म्हणत असते, तुम्ही दोघेजण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर एकसारखं का देत नाही? दोघेही तुम्ही वेगवेगळं बोलताय. आई, मी बाबांना जेव्हा विचारलं की तुम्ही हा फ्रॉक माझ्यासाठी शिवला होता का? तेव्हा बाबा म्हणाले, हो, की हा फ्रॉक मीच तुला शिवलाय. आणि आई म्हणाली की बाबा कधी माझ्यासाठी फ्रॉक शिवायचेच नाही. तेव्हा इथे तुम्ही दोघेजण वेगवेगळी उत्तरं का देताय? असं सायली विचारते. त्यानंतर मी घरातून कधी बाहेर पडले हे सुद्धा तुम्ही मला सांगत नाही. म्हणजे बाबा सांगतायत तेव्हा मी 7 वर्षांची होते. माझा 7वा वाढदिवस झाला होता. आणि आईचं म्हणणं आहे की 5 वर्षांची. म्हणजे 2 वर्षांचा फरक. तुम्हाला काहीच लक्षात नाही आहे का माझ्याबद्दल? की तुम्ही जे काही बोलताय ते दोघेजण मनाचं ठरवून बोलताय? सांगा ना. तेव्हा इथे आता दोघेही चिडतात. म्हणतात, सायले, अगं काय झाले तुला?
पोलिसांसारखी आम्हाला प्रश्न का विचारतेस? आता बरीच वर्ष झाली ना तुला घर सोडून जाऊन. मग आता सगळ्याच गोष्टी आमच्या लक्षात कशा काय राहणार? तुला काय आमच्यावरती डाऊट वगैरे आहे की काय? तेव्हा इथे सायली आता गप्प बसते. ती म्हणते, डाऊट तर नाही, पण तुमचं बोलणंसुद्धा मला खरं वाटत नाही. दोघेही कधी-कधी काय बोलताना सगळं मला खोटंच वाटतं, असं आता सायली स्पष्टपणे म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सदा आणि मैनावती दोघेही रूममध्ये नसतात. तेव्हा सायली गेलेली असते साफसफाई करायला. संपूर्ण रूम ही अस्ताव्यस्त करून ठेवलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रूम लावत असताना जो कागद प्रियाने लिहून दिलेला असतो, तो कागद आता सायलीला सापडतो. सायलीला तो कागद सापडल्यानंतर त्याच्यामध्ये सायलीबद्दलचा स्वभाव लिहिलेला असतो. म्हणजे सायलीला निसर्गावरती प्रेम करायला आवडतं, सायलीला खोटं बोलायला आवडत नाही, तिला चोरी केलेली आवडत नाही, तिला स्वच्छता लागते, संपूर्ण रूम तिला क्लीन लागते, घरामध्ये जिकडे तिकडे तिला घाण आवडत नाही, जी वस्तू ज्या जागेवरती आहे तिला ती त्याच जागेवरती ठेवलेली आवडते. बऱ्याचशा गोष्टी इथे आता त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या असतात आणि ते काम असतं प्रेक्षकांनो प्रियाचं. त्यानंतर सायली म्हणते की अच्छा, म्हणजे माझ्या स्वभावाबद्दल याच्यामध्ये लिहिलं आहे तर. म्हणून हे लोक इथे झाडाला दुपारच्या वेळेला पाणी घालायला गेले होते, ज्या वेळेला पाणी घातलंच जात नाही झाडाला. म्हणजे या लोकांचं काहीतरी नाटक सुरू आहे. हे नक्की आहेत तरी कोण? एका फोटोवरून मी तरी यांना माझे आई वडील कसं काय मांडलं? अर्जुन सरांचा गैरसमज झाला असेल. मला सरप्राईज देण्याच्या नादामध्ये त्यांनी इथे प्रॅक्टिकल विचार केलाच नाही आहे, पण मला तर प्रॅक्टिकल विचार करावाच लागेल. तेव्हा इथे आता सायली बाहेर येते आणि म्हणते की नाही, नको, अर्जुन सरांना पुरावा हवा आहे. हा एक पुरावा पुरेसा नाही आहे, त्याच्यामुळे अजून पुरावे गोळा करू लागतील. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सरांना काही नको सांगायला, त्यांना वाईट वाटेल की मी त्यांच्यावरती संशय घेते म्हणून, पण आता मला तर पुरावा द्यावाच लागेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली रविराज काकांना आता फोन करते आणि ती म्हणते की काका, मला तुम्हाला भेटायचं आहे, पण आता घरी नका येऊ आणि मी सुद्धा तुम्हाला घरी भेटायला नाही येणार आहे. आपण एखाद्या कॅफेमध्ये भेटूया का? रविराज काका म्हणतात ठीक आहे. तेव्हा रविराज काका आणि सायली दोघेजणं एका कॅफेमध्ये भेटतात. तेव्हा सायली सांगते की काका, सदा लोखंडे आणि मैनावती हे मला माझे आई वडील नाही वाटत. एका फोटोमुळे ते माझे आई वडील आहेत हे सिद्ध होत नाही. आणि ती आता रविराज काकांना कारण सांगते की सदा लोखंडे आणि मैनावती तिला तिचे आईवडील का वाटत नाही. त्यांची राहणीमान असू दे, पैशांबद्दलचं त्यांचं आकर्षण असू दे, चैनीच्या वस्तू मागणं असू दे आणि सतत घाण करणं असू दे, रूमसुद्धा व्यवस्थित लावत नाही, त्यानंतर त्यांचं बोलणं, हसणं, खिदळणं, या प्रत्येक गोष्टीबद्दल इथे आता सायली रविराज काकांना सांगते. आणि ती म्हणते की मला त्यांच्याकडे बघून वाटतच नाही की मी त्यांच्या पोटी जन्म घेतला असेल, कारण ते लोक माझ्याबद्दलसुद्धा मला खरं सांगत नाही. दोघेही सतत खोटं बोलत असतात, वेगवेगळं सांगत असतात. आणि अर्जुन सरांनी हे सिद्ध करण्यासाठी माझ्या आणि आईची DNA टेस्ट केली आहे, पण तीसुद्धा मला खोटीच वाटते. त्यामुळे मग आता मी विश्वास तरी कसा ठेवू? कारण माझं मन मला सांगतंय ते माझे आई वडील नाहीच आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते, काका मी काय करू, मला खरंच कळत नाही आहे. रविराज काका म्हणतात, हे बघ सायली, त्यांचे आणि तुझे गुण मॅच होत नाही आहेत, ते विचित्र वागतात, पैशांचे लालची आहेत, म्हणून तुला संशय येतोय, बरोबर आहे. पण आता अर्जुनने DNA टेस्ट केले आणि ती पॉझिटिव्ह आले, त्यामुळे ते तुझे आईवडील आहेत हे DNA टेस्टवरून ठरले. पण तुझा त्या टेस्टवरती विश्वास नाही आहे. मग तू एक काम करू शकतेस, जर तुला आता सिद्ध करायचं असेल ना ते तुझे आईवडील आहेत की नाही, मग तू एक काम कर, तुझ्या मनाच्या शांततेसाठी तू स्वतः DNA टेस्ट कर. तू स्वतः तुझे आणि तुझ्या आईचे सॅम्पल घे आणि ते लॅबला नेऊन दे. आणि तू आता स्वतः तुमची DNA टेस्ट कर. त्याच्यामध्ये सुद्धा जर पॉझिटिव्ह आली तर हेच तुझे आईवडील आहेत हे सिद्ध होईल. आणि जर निगेटिव्ह आली तर तुझा अंदाज खरा आहे असं सिद्ध होईल. पण तू DNA टेस्ट करणार आहेस ना, ते या कानाचं त्या कानाला कळता कामा नये, कारण तुझे शत्रू घरातच आहेत हे विसरू नकोस. तेव्हा इथे रविराज काकांनी सायलीला आता मोलाचा सल्ला दिलेला असतो. तुझा त्या DNA टेस्टवरती विश्वास नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झाले असं तुला वाटत असेल, तर तू अजून एकदा टेस्ट कर, म्हणजे काय खरं खोटं ते तुझ्या समोर येईल. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे, आता माझ्याकडे हा एकच मार्ग आहे, म्हणजे त्या DNA टेस्टवरती माझा विश्वास नाही, पण आता मी करून बघते.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली स्वतःचे केसाचे सॅम्पल आणि मैनावतीच्या केसांचे सॅम्पल मिळवते. त्यानंतर ती सदा लोखंडेचे सुद्धा सॅम्पल मिळवते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो तिघांचे सॅम्पल घेऊन सायली आता लॅबला जाते आणि सायली म्हणते की हे माझे सॅम्पल आहेत, माझ्या नावाचे जे सॅम्पल आहेत ते मैनावती आणि सदा लोखंडे दोघांबरोबर सुद्धा मॅच होत आहेत की ते बघा. तरी ते सदा लोखंडे सायली आणि मैनावती असे तुम्ही आता DNA सॅम्पल चेक करा आणि त्यानंतर DNA टेस्ट झाल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट मला माझ्या हातामध्ये हवेत. मी उद्या इथे स्वतः येईन आणि स्वतः ते रिपोर्ट घेईन असं सायलीने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो लॅबला रिपोर्ट दिल्यानंतर इथे आता सायली आणि त्याचबरोबर मैनावती आणि सदा आणि सायली असे दोन्हीही DNA टेस्ट झालेले असतात आणि दोन्हीही प्रेक्षकांनो निगेटिव्ह आलेले असतात. कारण सायली त्यांची मुलगी नाहीच आहे. प्रियाने सॅम्पल बदलले होते म्हणून तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायलीने जाणून बुजून दोघांबरोबर सुद्धा आपले DNA सॅम्पल मॅच करायला दिलेले असतात आणि त्यामुळे रिपोर्ट हा नेगेटिव्ह आलेला असतो. तर इथे रविराज काकांच्या मदतीमुळे सायलीने पुन्हा एकदा DNA टेस्ट करत इथे सिद्ध केलेलं असतं की मैनावती आणि सदा लोखंडे हे तिचे आई वडील नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली सुभेदारांच्या समोर मैनावती आणि सदाला उभं करते. संपूर्ण सुभेदारांना एकत्रित बोलावते, अर्जुनलासुद्धा बोलावते आणि म्हणते की तुम्ही केलेली DNA टेस्ट जरी पॉझिटिव्ह आली असली तरीसुद्धा हे बघा माझे आणि माझ्या आईवडिलांचे DNA रिपोर्ट. तर तुम्ही हे 2 रिपोर्ट बघा. मी इथे माझ्या बाबांबरोबरसुद्धा DNA टेस्ट केले आणि आईबरोबरसुद्धा आणि दोघांबरोबरची सुद्धा DNA टेस्ट ही माझी नेगेटिव्ह आलेली आहे. आणि माझ्याबरोबर मी एकटी नव्हते, माझ्याबरोबर रविराज काका स्वतः होते. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझं काहीतरी चुकलं असेल किंवा मी खोटे रिपोर्ट आणले असतील, पण तसं नाही आहे. रविराज काका स्वतः माझ्याबरोबर होते आणि आम्ही दोघांनी मिळून पुन्हा इथे DNA टेस्ट केलेली आहे. आणि तेव्हा सदा लोखंडे आणि मैनावती माझी आई वडील नसल्याचं सायलीने आता सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर सायलीला मिळालेला तो कागद त्याच्यामध्ये सायलीच्या स्वभावाबद्दल नमूद करण्यात आलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की जर हे माझे आई वडील असते तर त्यांना इथे माझ्या सवयींबद्दल माहिती करून घेण्यासाठी एका तिसऱ्या व्यक्तीची गरज पडली नसती. आता मला नाही माहिती की माझ्या स्वभावाबद्दल या कागदावरती त्यांना कुणी लिहून दिले. आपण इथे अक्षर मॅच करू शकतो. एका मिनिटात कळेल की माझ्या स्वभावाचं वर्णन याच्यामध्ये कुणी केलं आहे ते. पण त्यांना हे जाणून घेण्यासाठी कुणा तिसऱ्या व्यक्तीची गरज पडते. याचा अर्थ ते माझे आई वडील नाहीच आहेत. हे आता पुराव्यानिश्चित मी सिद्ध केलेलं आहे असं आता सायली अर्जुनच्या समोर सांगते. त्यामुळे प्रेक्षकांनो आता सत्य समोर आल्यानंतर सदा आणि मैनावती यांना सुभेदारांच्या घरातून सायलीने त्या दोघांनाही जायला सांगितलेलं असतं.